टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन कर सरफेस एरिया दिलेला आहे. इथं पुस्तकामध्ये मेन्शन नाही केलेलं, फक्त सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय. तर तो कोणता घ्या, कर सरफेस एरिया ऑफ कोन घ्या. किती दिलाय तो 188.4 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर काय दिलेलं त्यांनी स्लांट हाईट म्हणजे एल दिलेला आहे किती 10 सेंटीमीटर. फाइंड काय करायचे, परपेंडिक्युलर हाईट फाइंड करायचे. पाय दिलेला आहे त्यांनी 3.14. फॉर्म्युला दिलेला आहे कर सरफेस एरिया ऑफ कोन. काय फॉर्म्युला, एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. बरोबर आहे का. 188.4 इज इक्वल टू 3.14 इंटू आर फाइंड करावं लागेल. इंटू काय एल दिलेला आहे 10. बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी हे मल्टिप्लाय इकडे आणून काय होईल, डिवाइड होईल. 188.4 डिवाइड 3.14 इंटू 10 इज इक्वल टू काय राहील फक्त आर. 188.4 आपण किती येणार आहे 31.48 ने मल्टिप्लाय केलं तर इज इक्वल टू काय राहणार 8. एका डिजिट नंतर पॉईंट आहे दोघांमध्ये पण, मग काही 188.4 इंटू 10 अपॉन 31.4 इंटू 10 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनोमिनेटरला तर काय होईल, पॉईंट निघून जाईल. मग या ठिकाणी 1880 राहील, 84 राहील अपॉन 314 इज इक्वल टू आर. 6 ने डिवाइड होत आहे. 341 1 चा 341 341 6 चा 1884. बरोबर का. देयरफॉर आर इज इक्वल टू किती 6 सेंटीमीटर. आपल्याला परपेंडिक्युलर हाईट काढायची म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. एल स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस एल आहे 10 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर मिळालेला आहे 6 चा स्क्वेअर. 10 स्क्वेअर 100 एल स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस एक आलं तर काय होणार 100 मायनस 36 इज इक्वल टू देयरफॉर एल स्क्वेअर इज इक्वल टू किती 64 म्हणजेच किती एल स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर हा 8 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. आणि मग या ठिकाणी देयरफॉर एल इज इक्वल टू 8. देयरफॉर परपेंडिक्युलर हाईट ऑफ द perpendicular height of cone is 8 सेंटीमीटर. याची हाईट परपेंडिक्युलर किती मिळेल 8 सेंटीमीटर मिळेल. ठीक आहे.